नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8मधील मराठीच्या पुस्तकामधील जीवनगाणी ही कविता शिकणार आहोत. तर सर्वात आधी आपण कवितेचं वाचन करूया. त्याआधी आपण ती कविता ज्यांनी लिहिली आहे त्या कवींची ओळख करून घेऊया. नितीन देशमुख कवी आहेत. नितीन देशमुख प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून येते. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवी निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतलेली आहे. मासिक किशोर या मासिकातून म्हणजे जे महिन्याला प्रदर्शित केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, मासिक म्हणतो. आणि या मासिकामधून ही कविता प्रदर्शित झालेली होती आणि त्या मासिकामधून ही कविता घेतलेली आहे. हे जे कवी आहेत नितीन देशमुख हे जास्त निसर्गावर आधारित असलेल्या कविता त्यांच्या काय आहेत, प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी त्या निसर्गामधल्या विविध गोष्टींवर त्यांनी काय केलेलं, मार्मिक भाष्य केलेलं आढळून येतं. म्हणजे त्यांनी निसर्गामधून विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्य संस्कार शिकवत असतात. ते आपल्याला या कवितेतून कशा पद्धतीने शिकवतात हे त्यांनी याचं छानसं वर्णन या कवितेमध्ये दिलेलं आहे. चला तर मग आपण पहिले कवितेचं वाचन करूया. ऐका, वाचा व म्हणा. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणान ठावे नदी सागरा जीव कलावे. स्वैर होऊने नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. बुलंद तरी हे असे हौसले पिल्लासाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता अन वृक्षाची स्थितप्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकामधील जीवनगाणी ही कविता पाहणार आहोत. कवितेचा अर्थ आहे, या कवितेच्या शीर्षकाचा अर्थ असा आहे की निसर्ग आपल्याला कसे जीवन जगावे याची शिकवण देतो. म्हणून जीवनाचे गाणे म्हणजे जीवनगाणे हे या कवितेला नाव दिलेलं आहे. या कवितेची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की निसर्ग हा फार मोठा गुरु आहे. निसर्गातील विविध घटक आपल्यावर संस्कार करतात आणि काही चिरंतन मूल्यांची शिकवण देतात. निसर्गातील विविध घटकांकडून काय काय शिकता येते हे या कवितेत कवींनी नेमक्या शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे. चला तर मग पाहूया कवितेचं पहिलं कडवं. जीवनगाणी. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. या सृष्टीचं मंजुळ गाणे, सृष्टी म्हणजे नेचर, तर या निसर्गाचं जे मंजुळ म्हणजे मधुर, स्वीट, मेलोडियस, तर या सृष्टीचे मंजुळ गाणे म्हणजे हे निसर्गाचं जे मधुर गाणं आहे त्याने मला जगावं कसं हे शिकवलं आहे. नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवलं आहे. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. आकाशातील चमकणारे, चकाकणारे, झिलमिलणारे असे चंद्र चांदणे म्हणजे शायनिंग, ग्लिटरिंग करणारे असे चंद्र, चांदणे, सूर्य हे सगळे मला जगणे कसे आहे ते शिकवून जातात. आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे ते शिकवले आहे. निसर्गातील विविध घटकांकडून आपल्याला कसं जीवन जगता येईल ते या कवितेतून आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकवून गेले. भरकटलेलं म्हणजे दिशाहीन. जेव्हा एखादा आपण चालायला सुरुवात करतो आणि आपल्याला जिथे जायचं तिथे आपल्याला रस्ता सापडत नाहीत, आपल्या दिशा आपण भरकटून जातो, दिशाहीन होऊन जातो, असं काहीतरी या जगामध्ये जगत असताना की भरकटलेल्या या दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगामध्ये आजकाल कोणाला संस्कारांची जाण राहिलेली नाही. पण तुळशी वृंदावनात संथपणे तेवत असलेल्या पंथीने मला कसे परोपकारासाठी जळावे हे शिकवले आहे. तुळशीवरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकवून गेले. तुळशी वृंदावन म्हणजे आपल्या अंगणामध्ये तुळस ही काय आहे, औषधी वनस्पती आहे आणि जिला आपण पूजतो देखील, जिची आपण पूजा करतो. अशा तुळशी वृंदावनामध्ये जेव्हा तुळशीची पूजा करताना आपण काय करतो, पंथी लावतो आणि ते पंथी आपल्याला हे शिकवत असते की पंथी स्वतः जळत असते आणि ती आपल्याला काय करत असते, दुसऱ्याला ती स्वतः तेवत राहून जळत राहून आपल्याला काय करत असते, तर प्रकाश देत असते. पंथी म्हणजे अ स्मॉल अर्दन लॅम्प, की ती आपल्याला सांगत असते की परोपकारासाठी म्हणजे दुसऱ्याची मदत करण्यासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्यासाठी आपण कसं जगलं पाहिजे, स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा, ही शिकवण मला पंथीने दिलेली आहे. की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्यासाठी तर जगतच असतो, पण आपण दुसऱ्यासाठीही जगायचं असतं, हे मला पंथीने शिकवलेलं आहे. प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होऊने नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले. जसं की आपल्याला सृष्टीमधून चंद्र, चांदणे, तुळस, पंथी यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. तसंच आता इथे उदाहरण दिलेलं आहे नदीचं. नदी काय करते तर डोंगरामध्ये, पर्वतामध्ये उगम पावते आणि ती सागराला मिळायला जाते. मग नदीचं हे जे जाणं आहे, सागराला भेटायला जाणं आहे, सागरामध्ये विलीन होणं आहे, त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, प्रेम काय ते कुणाला ठावे. खरं प्रेम काय असतं ते कोणालाच माहीत नव्हतं. सगळे प्रेम करतात पण ते मतलबी असतं. मग तरीही अशा जगामध्ये तरीही नदी समुद्रात काय करते तर विलीन होते. नदी सागरा जीव का लावे. नदी पूर्णपणे काय करते, सागराला भेटण्यासाठी अगदी डोंगर दऱ्यातून पूर्ण मैदानातून सर्व एवढा लांबचा पल्ला गाठून ती काय करते, ती समुद्राला भेटायला जाते. ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते, त्याला समर्पित होते म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये सामील होऊन जाते, सर्व काही त्याला आपलं अर्पण करून टाकते. मग प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे म्हणजे स्वैर होऊ नये नदीचे पळणे. स्वैर म्हणजे फ्री, अगदी फ्रीली, म्हणजे कोणाचंही त्याला बंधन नाही, अशा पद्धतीने स्वैर होऊ नये नदीचे पळणे. ती कोणासाठी धावत असते तर सागराला भेटण्यासाठी ती एवढ्या धावत असते. मग प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणं जे काही आहे ते मला जगायला शिकवून गेलं. प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे मला जगायचे कसे, प्रेमात कसे समर्पण असावे ते शिकवून गेले. की आपण दुसऱ्यासाठी मदत तर करायलाच हवी, पण जगात एक माणूस म्हणून जेव्हा आपण जगतो त्यावेळी आपण निस्वार्थपणे कोणावर तरी प्रेम करत असतो, त्याच्याकडून आपल्याला काहीही अपेक्षा नसतात आणि आपण त्याला पूर्णपणे काय करून जातो, समर्पित होऊन जातो. आणि मग असं हे नदीचं सागराशी असलेलं नातं, नदीचं सागराशी असलेलं प्रेम, याच्यातून आपल्याला जगायचं कसं ते आपल्याला शिकायला मिळतं. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. बुलंद तरीही असे हौसले. बुलंद म्हणजे विराट, प्रचंड, टॉल, की अतिशय उंच प्रचंड असं तुमचे जे हौसले आहेत, हौसले म्हणजे
तुमच्या ज्या इच्छा आहेत, ॲम्बिशन्स आहेत, ड्रीम्स आहेत, ते कसे आहेत की अतिशय प्रचंड विराट आहेत. बुलंद तरीही असे हौसले पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. आपल्या मुलाबाळांसाठी विराट इच्छांची पूर्तता करण्यासाठी सगळे सहन केले. पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधतात. त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मला जीवन कसे जगावे हे शिकवून गेले. मुलांबाळांसाठी खस्ता खाणे, त्याचे संगोपन करणे हे माझे खरे जीवन होते. की आयुष्यामध्ये आपण जगत असताना, एक माणूस म्हणून जगत असताना आपण आपल्या मुलाबाळांसाठी खस्ता खातो, म्हणजे कष्ट करतो. त्यांना सगळ्या सोयी करून देण्यासाठी आपण काय करतो की अविरतपणे कष्ट करत राहतो. कितीही त्रास झाला, काही जरी झाला, म्हणजे पिल्लासाठी किती सोसले, किती जरी यातना झाल्या, किती जरी त्रास झाला, तरी आपण काय करतो, तो सहन करत असतो. तो कोणासाठी करत असतो, तर आपल्या मुलांसाठी करत असतो. की जसे पक्षी आपल्या मुलांसाठी चिवचिवणाऱ्या चोचीमधले, म्हणजे की पक्ष्यांची पिल्लं जी असतात ती घरट्यामध्ये बसून असतात आणि त्यांना खाण्यासाठी दाणे आणायचं काम हे त्यांचे आईवडील करतात. आणि ते पक्षी कुठून कुठून शोधून आणून दाणे त्यांच्या चोचीमध्ये स्वतः भरवतात आणि त्यांना लहानाचं मोठं करतात. त्याच पद्धतीने माणूस हा सुद्धा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्या मुलांबाळासाठी काय करत असतो, कष्ट करत असतो. त्यासाठी त्याच्या जे हौसले असतात, म्हणजे ज्या इच्छा असतात, ड्रीम्स असतात, त्या काय असतात, अपेक्षा असतात, त्या काय असतात, बुलंद असतात, म्हणजे मोठ्या असतात, विराट असतात. आणि त्यासाठी ते खूप काही सहन करतात. जसे पक्षी त्यांच्या पिलांसाठी खूप काही सहन करतात, तसंच माणसं देखील आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी अत्यंत जास्त वाईट परिस्थिती आली, बिकट परिस्थिती आली, तरीही सगळ्या यातना सहन करून ते काय करत असतात, आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतात. सागराची अथांगता आणि ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले. सागर म्हणजे ओशन, समुद्र. सागर कसा असतो, समुद्र कसा असतो, अथांग, मोठा, की ज्याला अंत नसतो, वास्टनेस. आणि ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, वृक्ष म्हणजे झाड, आणि झाडाची स्थितप्रज्ञता म्हणजे काय की कोणत्याही परिस्थितीमध्ये अविचलित वृत्ती, अजिबात हालचाल करायची नाही. बीइंग अ बॅलन्स इवन इन द कंडिशन्स ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस ऑर अनहॅपीनेस. तुमच्या आयुष्यात काहीही झालं तरी फारसं विचलित व्हायचं नाही. जसं झाड कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात हलत नाही, त्याला काय म्हटलं जातं, अविचल अशी वृत्ती, अविचल वृत्ती. तर सागराची अथांगता आणि ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले. समुद्राची विशालता आणि झाडांची अविचलता मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकवून गेले. कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही हे मला समुद्राने व झाडांनी शिकवले. त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो. निसर्गातील प्रत्येक घटकाने मला जगण्याची काय दिली आहे, शिकवण दिली आहे. समुद्रामध्ये, सागरामध्ये कितीही वादळं आली, कितीही संकटं आली तरी सागर हा जगणं सोडत नाही. वृक्ष म्हणजे झाड, कितीही वादळ आली, कितीही संकटं आली तरी, पाऊस, वादळ, वारा कितीही जरी आलं तरी आपली जागा सोडत नाही. ते शांतपणे आपल्या जागी ते उभं असतं आणि कोणत्याही संकटामध्ये ठामपणे उभं राहून जगण्याचा प्रयत्न करत असतात. दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले. की आपण दुसऱ्यासाठी कशा पद्धतीने आपण त्रास सहन करतो आणि दुसऱ्यांना त्रास होऊन देत नाही. आणि या सगळ्या गोष्टी समुद्राकडून, झाडांकडून आपल्याला काय करतात, शिकायला मिळतात. आणि कितीही संकटं आली तरी
जशी धीराने धैर्याने झाडं त्या संकटांना वादळांना तोंड देत असतात, तसंच माणूस देखील आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींना, अनेक वादळांना, अनेक संकटांना शांतपणे उत्तरं देत असतो आणि जो त्या संकटांना पार करतो तोच एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगत असतो. आणि माणसाने कसं जगावं हे आपल्याला निसर्गातला प्रत्येक घटक हा शिकवत असतो. निसर्ग हा आपल्याला काही ना काही देत असतो, तर आपणही दुसऱ्यांना काही ना काही देऊन दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं आयुष्य सुंदर असलं पाहिजे, तसंच आपण दुसऱ्यांचं आयुष्यही काय केलं पाहिजे, सुंदर केलं पाहिजे. अशा पद्धतीने जीवनगाणे या कवितेमध्ये निसर्गातल्या विविध घटकांकडून आपण काय शिकतो आणि ते आपल्याला कशा पद्धतीने चांगलं आयुष्य जगायचं हे शिकवतात. जरी